तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या मांगरोळ गावातून पालखी जाणार आहे. तर जय एकविरा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता भाई आपल्या गावातल्या पालखीचा म्हणजे एकविरा याच्या पालखीचा कसला बरं लुक होता. वेदांत पाटील, निखिल भोईर आणि निखिल कांबेकर अशी भाई पोरा जमली न. तवरणच भाई मयूर दालताना भाई बघू शकता कसा असतं, कारण की आज भाई पोरांच्या चेहऱ्यावरचा वेगळाच आनंद आहे. तवरण एंट्री झाली भावेश जाताची, बोलतो मना म्हणजे बोलतो ब्लॉगमध्ये चालेल बरं, काही विषय नाही न. तवरण इकडे बघू शकता मित्रांनो, दोघं जण कपडे घेतले ना, या बहिणी कपडे नाही घेतले आजदानी. काय बोलणार, संसारी माणसाची कामं जशी असतात. पालखी निघाच्या आधी पण एक मस्तपैकी आरती चालू होती ना, बघू शकता नरदेश दानी भाई तशी घेतले त्या आरती करायला ना भाई, एकच नंबर असं वाय बोलती आरती झालते ना. तसं भाई आपल्याला जायचं होतं आईचं दर्शन घ्यायला. पालखीमध्ये बसलेली कारलेगडाची राणी म्हणजे आपली एकविराईचं आणि गावदेवी मातेचं दर्शन घेतला मस्तपैकी. तवरणच आपली पालखी प्रस्थान झाली. जयदादाने पालखी उचलली आणि पुढे भाई सनिदादाने घेतली. भाई एकच नंबर आजचा सेलिब्रेशन सुद्धा होता. तुम्ही मोठे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. मनेश भैर 4152 यावर न. मी गावाला तो नाही पोराला तो आम्हाला म्हणजे बोलतो ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, सध्या बलात्कारीचा म्हणजे जिहादी वृत्ती आपल्या देशामध्ये खूप वाढते आणि आपल्या पालखीच्या माध्यमातून असा एक संदेश आपल्या तरुणांनी देत असताना तरुण मित्रांनो इथेशी बघू शकता राजेश नानाच्या बंगल्याची इथेशी पालखी तिने मस्त सेलिब्रेशन झाला आणि जाताना महाराजांचं दर्शन सुद्धा घेतला. आणि तशीच आपली पालखी गावातून रस्त्यावर म्हणजे आपल्या मार्गाई निघली होती. गुप्त सूत्रांना माहिती झालं की यो भाई येणार आपल्या पालखी सोबत नाही, याला टी शर्टच नाही भेटला. नाके गेल्यावर बघतो होतं की इथेशी यश पाटील म्हणजे आपला मित्र भाईनी इथं बघू शकता मस्तपैकी ज्यूस एकच नंबर झालता भाईनी. तशी आपल्याला जर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता ना. तवरणच भेटला आपला देवांश भाई फुल नाचवत आहे. तर मित्रांनो, आता आपली चालू झाली ती स्वर्ग सुखाची वाट. ही आपली वाट 4 दिवसांची असणार आहे मित्रांनो. आणि अजून पुढे गेल्यावर बघू शकता मित्रांनो, इथे थांबलो होतो ना, साहिल पाटीलने मस्तपैकी ज्यूसची इथे सेवा केली आणि त्या ज्यूसचा सर्व इथे पदयात्री आनंद घेत होते. तर तसंच भाई माझ्या सोबत बघू शकता यश पाटील आणि मी भाई आम्ही दोघं चाललो होतो मस्त पायी. या स्वर्ग सुखाच्या वाटेमध्ये आपल्याला आईची सेवा करायला भेटली आणि एकवीर आईची सेवा करण्यामध्ये भाई मनात रास आनंद येत आणि भाई एकच नंबर पालखी घेताना जो सुख वाटत होता एकच नंबर. तर मित्रांनो, तसंच आम्ही कासगावच्या पहिले म्हणजे पोहोचलो होतो इथेशी ना. मस्तपैकी जेवायला आपण इथे धाब्या होतो. मस्तपैकी वेज आपण घेतला. दुपारचं जेवण बिवण झालं त्यांना थोडंच पुरवल्यावर बघू शकता इकडे भाई साहिल पाटीलने परत एकदा इथे ज्यूसची परत आपल्याला सेवा प्राप्त करून दिली होती. तर मित्रांनो, मी आधी मध्ये दाखवलं ना तुम्हाला, तुम्ही आपला मोठा व्हिडिओ बघून बघू शकता. परत्या इथेशी बघू शकता आपल्या नंतर लगे आरती बिरती चालू झाली, ते एकदम फ्रेश ब्रेश झाल्यावर सगळी. तर मित्रांनो, आपण थांबलो तो भाई रेस्टॉरंट मध्ये बघू शकता रिसॉर्ट होता भाई एकच नंबर ना भाई. बघू शकता इथेशी मस्त सगळे बसले ते एकदम पद्धतशीर. तवरणच भाई गर्दी गर्दी झाली इथेशी भाई. टी शर्ट वाटायला आपल्याला तिसऱ्या दिवशी आपली निळी टी शर्ट घालायची होती ना. इकडे बघू शकता भाई यांचा कसला भांडण चालू आहे. हे सूर्यदा इथेशी बसले, बोलते मी नाही देत जा, बोलते कार बोलतो याची व्हिडिओ मी देणारच नाही बोलते. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.